सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि संपूर्ण पोलीस ऑफिसरचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतो शब्दसुमनानं आणि वळतो या मॅचकडे आणि जाऊया ऐकूया दिनेशजी पाटील यांचा आवाज. थँक्यू. सुशील वाघमारे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी बालासाठी 500 रुपयाचे बक्षीस. बरोबर, तुमच्याकडे पैसे राहू द्या. हा मात्र चौकार येतो. आम्ही वळतो सामन्याकडे. सलग 3 षटकारांसाठी सुद्धा इथे पैसे नाहीत टुर्नामेंटला, पण तरी सुद्धा आपण राधाई मोटर्स यशवंतजी बाणस्कर यांच्याकडून 2501 रुपयाचे बक्षीस दिली जाईल. थँक्यू, थँक्यू सो मच. अलॉंग दी कार्पेट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाकारणं चांगलं राहिलं आहे. कारण 1 मॅन आर्मी आहे या संघाचा. लढला ना तर लढत नाही, तो लढतो सरळ. अशी चांगली फलंदाजी राहिली आहे. पण एका बाजूला मात्र टीम बॉस फायटर अजनबी ओळे मिथुन दापोलकर आपल्या गोलंदाजीचा खेळ दाखवत मात्र विकेट कमावतोय. दिनेश गायकवाड बॅक टू पॅव्हिलियन. लागले ते आतापर्यंत 9 धावा. एक फलंदाज मात्र मिथुन दापोलकरनं कमावली आहे. डावखुरा गोलंदाज, एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा खेळाडू. त्यानं मात्र ही विकेट्स कमावली आहे. चला सामना सुरू करा. नवीन फलंदाज. नियम तर खूप आहेत क्रिकेटमध्ये, परंतु 200 रुपयाची गार्ड ही तेवढीच महत्त्वाची आहे भाई. तेही लक्षात घ्या. 200 रुपयाची गार्ड, 5,000ची बुटं घालता तुम्ही, 5,000ची चक्क. नाहीतर तुम्हाला खेळ होत नाही. वाईट बॉल आला. क्रिकेटला ही असे वाईट दिवस आणू नका सगळ्यांनी. इथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं उत्तम क्रिकेट, सर्वोत्तम दिवस आलेत. या मंचावर उपस्थित राकेशभाई गायकवाड आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा चेहरा बदलणारी मंडळी. आणि राकेशभाई, एक गोष्ट नमूद करू इच्छितो. 5,000ची बुटं, 3,000चे ट्रॅक आणि 1,000 रुपयाची टी शर्ट, 200 रुपयाची 200 रुपयाचा गार्ड नसतो. काय बोलाल तुम्ही या गोष्टीवर? 200 ते भर मैदानामध्ये बदललं जातं. याला ही शिस्त यायला हवी. लोकांचे गार्ड लावतात. सिस्टीम जबरदस्त आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला. धावपळावर धावा लागल्या. तब्बल 14 धावा. बाला क्रीजवर उभं राहणं म्हणजेच खऱ्या अर्थात सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघासाठी जमेची बाब राहणार आहे. एका बाजूला दिनेश मात्र बाद झाला. नवीन फलंदाज ओमकार किनी ज्यानं एक चांगला चौकार दाखवला आणि धावपळावर धावा लागल्या. 14 धावा. क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र राकेशभाई गायकवाड अहोरात्र मेहनत घेत आहेत. आणि ही सगळी मंडळी, कारण परवाच्या टुर्नामेंटमध्ये नमो चषकामध्ये एक अनाऊन्समेंट झाली. आपण एक नवीन जावई शोध लावला. 5 टीम सुपर 5 काढायच्या, 3 टीम सुपर 3 काढायच्या आणि मग रेस लावायची. आणि रेस लावल्यावर काय करायचं तर 5 जे खेळाडू आहेत ना त्यांना बैलांच्या रूपानं नावानं आवाज द्यायचा. कोण बकासूर म्हणतो, कोण मथुर म्हणतो, तर कोण जे फेमस असतील ते सगळं इत्यादी. आणि मला सगळ्यात जास्त वाईट काय वाटतं, जर एवढ्या थंडीमध्ये एखादा पडला तर केवढं लागेल. आणि
फ्रॅक्चर, कारण परवा तर एकदम मी जम्प करताना पाहिला खेळाडूला. त्याच्यामुळे या बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्याच्यावर कुठेतरी रोख लावण्यासाठी मात्र पुन्हा एकदा ग्रामीण टेनिस क्रिकेटनं निर्णय घेतला की कोणत्याही स्पर्धेमध्ये रेस लगावली जाणार नाही. हा ती गाडी लाईट बंद करा प्लीज. बॉलाचा तडाखा जारी आहे. कव्हरच्या मधून बॉल भरदा वेगानं चाला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु बॉल मात्र आपली सीमारेषा क्लिअर करेल. या चौकानं मात्र धाबळकर धावा लागले ते आतापर्यंत तब्बल 18 धावा. रोशन मात्र म्हटलं तर बेलवडीची आमची जावई क्या बात, उत्तम. हा बॉल मात्र खूप सुरेख राहिलाय. कव्हरच्या डोक्यावरून पहिल्या बॉलवर चौकार दाखवल्यानंतर मात्र पलटवार केला रोशननं आणि इथे मात्र हा डॉट बॉल. 18 धावा. पहिले 3 सामने काही कमालीचे राहिलेत, सुंदर सामने राहिलेत. नंतर मात्र पोलीस दलाचा सामना ही लाजवाब राहिला. बॉल हवेत राहिलाय. झेलसाठी कदाचित हाफ चान्स होती की नाही, दूर होता बॉल, परंतु हाफ चान्स, कारण अश्विन पाटील आणि टीमला माहिती आहे की इथून तुम्हाला विकेट कमवायची आहे. ओमकार ऑन स्ट्राईक. ओमकार केनी धावपळकर धावा लागतात. 19 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 5 षटकांचा हा खेळ. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. एक्झॅक्टली ओळखलंय. त्यांना माहीत आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक बाळा घेणार हे त्यांनाही माहीत आहे आणि जेवढी स्ट्राईक बाळाला मिळेल, जेवढा वेळ तो क्रीजर उभा राहील ना, तेवढ्या विस्फोटक धावा. 20 बॉलमध्ये 75 धावा बाळाने ठोकल्या होत्या. माझ्यासमोर 20 बॉलमध्ये 75. तो आणि डिफेन्स हे कधी समीकरण जुळलंच नाही. दुसऱ्या रनचा प्रयत्न, रिस्की रन बनवू शकले असते, पण अखेरकार मात्र सुखरूप ओमकार केनी मात्र सुखरूप परतलाय पॉपिंग क्रीजमध्ये. 2 धावा. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला. थोडीशी रीज घेतली बाळानं, परंतु बाळाची रन्स मात्र मिळत आहेत 2. बोट आकाशाकडं आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र पाहतोय बाला LBW आउट. जिमान संघ, सुनील स्पोर्ट चिंचवाडा संघ, या 2 संघादरम्यानची पहिल्या फेरीतील अंतिम लढत आहे. क्रिकेट एका दिवसामध्ये आपले संघ 3-3 ठिकाणी खेळतात. डे नाईट डे, कधी झोपतात कधी उठतात. त्यानंतर मोबाईलची एक ड्युटी असते, तो एक वेगळा काम आहे, त्याच्यावर 4-5 तास द्यावे लागतात आणि आता मोबाईल रागवतो. हा फटका चांगला आहे, हा फटका चांगला आहे. पॉईंटच्या मधून मात्र भरदाब वेगानं 1 बाउन्स. ओमकार ठोकतोय हा चौकार.
मिथून दापोलकरचा हा एक चांगला बॉल तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढलाय ओमकार केनीनं. फेकी येते, थोडीशी खराब तात्परती फेकी पाहिली, परंतु किपर अश्विन पाटील नीट कलेक्ट नाही करू शकला कारण थ्रो थोडासा खराब होता. परंतु रन्स मात्र मिळते फक्त आणि फक्त एक, आणि एका रन्सनं दापोलकर धावा लागते 27 धावा. सतीश मिसाल ऑन स्ट्राईक. मिथून दापोलकर डावखुऱ्या गोलंदाजांना फिरकी जादूगिरी दाखवत अनेकांना मंत्रमुग्ध केलंय. खूप सुंदर गोलंदाजी होतीये, डीप गोलंदाजी केली जाते, अगदी बुंध्यामध्ये जे म्हणतात ना तसं भरता वेगान टाकलं जातं. अश्विन पाटील यष्टींच्या पाठीमागं आपण पाहतोय, त्यांच्याही आज नववस्तूचं त्यांच्याकडे कार्यक्रम होता. तर अश्विन, तुम्हाला नवीन घराच्या सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला बॉल आहे हा, बॉल चांगला आहे. कदाचित वाटलं ओमकारला की हाही पुढे येईल, परंतु नाही. चतुराई दाखवली गोलंदाज मिथून दापोलकर, आणि ते मात्र अखूट टप्प्याचा बॉलला तो फसला, सरळ जाऊन किपर अश्विन पाटीलच्या हातामध्ये बॉल विसावला. दूर टाकला बॉल. अंपायर्सनं वाईड द्यायच्या अगोदर इथून आवाज आला, हा वाईड असेल, पण तो अधिकार आम्हाला नाही. परंतु इट्स अ वाईड बॉल कॉल, खूप दूर राहिला ऑफस्टिकच्या. ही एक रन्स मात्र आली, आणि एका रन्सनं दापोलकर धावा लागल्या त्या 2 बाद 29. आणखीन एक चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. सिंगल रनमध्ये कन्वर्ट केलं जातं. तास पडत परम तिकडे मात्र क्षेत्ररक्षण राहील. परमचा खेळ कानपुली रजनीमध्ये बहारला, त्यानं मात्र या संघाला विजेत्यावर आरूढ केलं. संघ अडचणीमध्ये असताना काय खेळला येतो, आणि तोच मात्र थोडासा आज पडला. प्रत्येक षटकारासाठी सुशील वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. 500 रुपयाचा ATM खुला केला जाईल. सिंगल, पुन्हा एकदा थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं आहे. रन्स मिळेल, मी तू तू हो तू सिंगल, इकडे फेक तिकडे फेक, मी धावतो असं करत मात्र थांबलं. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. दापोलकर धावा लागतायत, त्यामुळे तब्बल 32 धावा, 2 बाद 32. अलिबाग रामराज सुशील वाघमारे, प्रत्येक षटकासाठी ओमकार केनीला 500 रुपये. धन्यवाद. षटकार मारा आणि 500 कमवा, आजची लॉटरी आहे. षटकार मारा आणि 500 कमवा. परत गोलंदाजीमध्ये मात्र तेवढ्या सक्षमतेची गोलंदाज पाहतोय. अभिजित, यस अभिजितचा हा जवळपास फुल टॉस बॉल. अभिजित मात्रे, परत ओमकार केनी मात्र डॉट खेळतोय. खऱ्या अर्थानं विचार केला तर या मैदानामध्ये सामन्यामध्ये मात्र भरत शेठ गायकवाड यांचा सुजल हाही खेळतोय. अतिशय उत्तम संघ आहे, बॅलन्स आहे. भाया पाहतोय प्रतीकला, कित्येक अनेक वर्षापासून तोही या संघाचा मुख्य भाग राहिलाय, गाभा राहिलाय. सिंगल रन्स मात्र मिळते, ही रन्स असेल 22ची. इथे धाव मात्र मिळते 1 आणि 1 33 धावा. अभिजित मात्र सतीश मिसासाठी फुल टॉस. 500 रुपयाची मोहर असेल या फटक्यावर. सतीश मिसालला पैसे नाहीये, ते आहेत ओमकार केनीला. एखादा ओमकार केनीला लगावा 1-2, कारण पैशाची बरसात केली जाईल.
वाघमारे, रामराज अलिबाग रामराज, ओमकारसाठी 500ची बक्षीस आहे. पण धाबा जोडल्या जात आहेत. इथे मात्र एक स्लोवर बॉल पाहिला आपण इथे. अभिजित म्हात्रे, आणखीन एक चांगला फटका आहे. 2 चतुर्षक राहील तिकडे. फेकी होते काय सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण, फेकी अचूक धाव आली. मात्र एक 4थं षटक प्रगती पथावर आहे. आतापर्यंत यजमान संघ सोनेरी स्पोर्ट्स चिंचपाड संघ जाऊन ठेपलाय तो 40 वर. 2 बाद 40. बाळा पायचीत झाला, त्यानं चांगला धावा जोडल्या जरूर. 9 बॉल्समध्ये 16 धावा त्यानं जोडल्या, ज्याच्यामध्ये 3 चौकार खेचले. त्यानंतर ओमकार केनीचे खेळ बहारदार राहिलाय. सतीश मिसाळनं एक षटकार दाखवलाय. सुरेख फटका कव्हरच्या मधून 1 बाउन्स झेलला जाईल. फेकी होती दरम्यान मात्र खराब वाईड फेकी आली. वाईड आली फेकी, त्याच्यामुळे 2 धावा सहज क्लिअर झाल्या आणि 2 धाव्यानं 42. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सोनेरी स्पोर्ट्स चिंचपाड संघ जाऊन ठेवतोय तो 2 बाद 42. या 6 बॉल्समध्ये धावा किती जोडल्या जातील, कारण यजमान संघाला माहिती आहे या मैदानानं 98 धावा पाहिलेत. या मैदानानं आज 75 धावा पाहिलेत. परंतु इथे मात्र मागच्या वेळेला नांदगाव संघानं कमी धावा 55 धावा ही रोखल्या. त्याच्यामुळे येणाऱ्या 6 बॉल्समध्ये सतीश मिसाल आणि ओमकार केनी किती धावा जोडेल. गुलशन मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पहिला बॉल नीटचा समजला नाही सतीशला आणि इथे हा डॉट बॉल 42 रोखलो गेलाय. आर्या ओळे संघ तर सामना जिंकून अगदी आराम करून आता पुन्हा आली आहे. पहिल्या सामन्यामध्ये काय खेळ राहिलो त्यांचा एक उत्तम. रिकामी जागा हिरली जाईल. फटका मोठा आहे जरूर, परंतु मिड ऑफ रिकामा आहे. त्या मिड ऑफचा लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आला आणि ते मात्र आणि धाबा हातामध्ये बॉल राहिला. आउट. ओयूटी आउट. अंतिम क्षणाला मात्र दूर राहिला जरूर. पंच निहाळतायत, तिसऱ्या पंचाकडे वळतायत, परंतु सॉफ्ट सिग्नल मात्र आउट आहे. आउट. शैलेश धाबांवर धाबा लागल्या. 45 धाबा. बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 3 बाद 45. 3 बॉलमध्ये एका दुसरा मोठा फटका काय खेळ दाखवेल. 50च्या पार घेऊन जाईल की गुलशन त्याला रोखून धरेल. परम चेंडूपर्यंत येतोय. काय सुरेख फेकी पहा, काय फेकी. रन्स मात्र कदाचित दुसरी बनू शकली असती. नितेशने इंटरेस्ट नाही दाखवला, कारण त्याला कदाचित स्ट्राईक हवी होती, परंतु दुसरी रन्स बनू शकली असती. परंतु जर तर मध्ये अटकला आणि अखेरकार नितेश मात्र झाला रन आउट.
4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बाद 46. 4 बाद 46 गुलशनच्या गोलंदाजीमध्ये 4 बॉल्समध्ये 4 धावा आतापर्यंत आलेत. अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी हाताळली आहे. बाळा परतल्यानंतर मी तर म्हणेन की कमीत कमी 20 धावांचा अंतर आहे ना, तो कायम पडतो, तो कायम राहतो. गुडघा टेकलाय जरूर, अंतरही गाठलं जाईल. आणि इथे मात्र आपण पाहतोय इट्स अ मायटी. फायर ज्यासाठी ओळख राहिली आहे आतापर्यंत इनिंगमधला हा दुसरा षटकार असेल. धावफलकाने 50 ही गाठली आहे. 52 धावा बोर्डवर लागलेत. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 55 धावा नांदगाव संघानं रोखल्या होत्या. अशाच प्रकारचा टार्गेट आसपास सेट झाला आहे. एक बॉल्समध्ये काय टार्गेट सेट होईल. आणखीन एक तडाखा चांगला आहे, फटका चांगला आहे, छत्रपती तैनात आहे. धाव म्हटलं घेतली जाईल फक्त आणि फक्त एक दुसऱ्या रनचा प्रयत्न राहील. फलंदाज होईल रनआउट, परंतु इथे मात्र 1 धावेनं 53 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी मात्र 30 बॉल्स म्हणजे 5 षटकांचा खेळ आणि 54 धावांची गरज आहे. एक बॅलन्स सामना आहे. या मैदानात धावाही पाहिलेत आणि या मैदानात धावाही रोखलेत, परंतु आपल्या घरच्या मैदानावरती कशी गोलंदाजी करायची, कुठे टाकल्यावरती गुड लेन्स स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल होत आहेत हे यजमानांना माहिती आहे. परंतु या मैदानावर धावाही जमलेत हे बॉस फायटर अजनबी ओळे संघाला अवगत असायला हवं. अश्विन टीम धावांचा पाठलाग भाई कसा करेल की धावांचा पाठलाग रोखला तर ऐकूया दीपक पाटील सर पळसपी यांचा. सुशील वाघमारे, रामराज अलिबाग यांच्याकडून सतीशने षटकार मारला ना त्यासाठी 500 रुपये. मागाशी मी अनाऊन्स केलं की हा 500 रुपयाचा फटका आहे, ते हेच ते 500. आणि सतीश सुशील यांच्याकडून सुशीलजी वाघमारे यांच्याकडून तुम्हाला 500 रुपये बक्षीस. सुशीलजी वाघमारे तुमचं धन्यवाद. आणि सतीश तुम्ही सामना संपल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या स्कोररकडे जमा आहेत. धन्यवाद. हॅलो, चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी या. ओळे आणि पारगाव दोन्ही टीमचे कॅप्टन. सेकंड राऊंडची मॅच. टॉस साठी संपर्क करा. पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून ज्यांची काम पाहिलंय
आणि खारघर विभागामधील कार्यक्षम नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. त्यांच्या समवेत आदरणीय उमेशजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. दोनही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. नुकतीच खरं तर नमो चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. खारघर मधील एक नामवंत स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं सुद्धा दिमागदार आयोजन यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. प्रवीणजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या फेरीमधील चौथा सामना सुरू आहे आणि जिंकण्यासाठी बॉस फायटर अजनबी स्पोर्ट्स ओल्ड टीमला गरज आहे ती 54 धाबांची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अजित मुंगाजी आणि अश्विन पाटील ए फॅक्टर. चला पारगाव ओळे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. लवकर या आपण टॉससाठी प्लीज. पारगाव संघाचा संघनायक आपण लवकर या विनंती आपल्यास. तर घरच्या मैदानावर बऱ्यापैकी मी तर म्हणेन रोखलं गेलंय ओळे संघाकडून. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या दिग्गज फलंदाजांना पहिला बॉल. संख्येचा पहिलाच बॉल पूल केलाय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून पाठवलाय. पहिल्याच बॉलवर षटकार. फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन असं म्हटलं जातं. वेल बिगन आणि चांगली सुरुवात या ठिकाणी करण्यात आली ती बॉस फायटर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाकडून. पहिल्याच बॉलवर संकेत पाटीलला मात्र षटकार. सर्कलचं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्याच बॉलवर सुंदर सुरुवात झाली ओळे संघाची. फुल लेंथ होता. पॅक टू द बॉलर. कोणती धाव मिळणार नाहीये फॉलो थ्रू मध्ये. बॉल स्टॉप केलाय. डॉट बॉल. षटकाराचं चांगलं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज संकेतनं. निर्धाव चेंडूची सांगता. समोर अजित मुंगाजी मातब्बर फलंदाज आहे पनवेल टेनिस क्रिकेट मधील. हो यावेळेस मात्र थोडासा गुडघ्याचा आधार घेत ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न बघतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेट झोनकडे सिंगल मिळेल. अजितला सिंगलला धावसंख्येमध्ये वाढ. 7 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. एका बाजूला अजित मुंगाजी आणि दुसऱ्या बाजूला अश्विन पाटील. सर्कल स्पेशालिस्ट आहे. सर्कल फोडण्यासाठी ओळखला जातो खरं तर हा खेळाडू. आणि सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये खास करून धुमाकूळ घालतो नेहमीच मैदानामध्ये. संख्येचा हा बॉल यावेळेस बीट केलाय. अश्विनला पहिला चेंडू पाहत बसला. अगदी सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या बॉलवर पडला होता षटकार परंतु तदनंतर मात्र गोलंदाज संकेत पाटीलचं पुनरागमन पाहायला मिळालंय. सुपर बॉलिंग. चांगलं कमबॅक. फुल टॉस आहे ऑन साइडला. खेचण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंही प्रभावी नव्हतं. सिंगल मिळाली. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ. जर्सीज आपण पाहिल्या तर सगळ्या जर्सीजवर अगदी सगळ्यांच्या आईचं नाव खरं तर लिहिण्यात आलंय आणि हे तुम्हाला इकडेच पाहायला मिळेल. आणि पाहू शकता आपण संकेत त्याच्याही टी शर्टवर. ओ चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आहे. व्हाट अ शॉट. फॅब्युलस टायमिंग. बॉल निघालाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाबा लागल्या त्या तब्बल 12 धाबा. 2 ऑन अ बोर्ड.
अजित मुंगाजी खेळतोय 4 बॉलमध्ये 11, अश्विन 1. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा आल्या. चांगली सुरुवात करण्यात आली सलामी वीरांकडून. बॉस फायटर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाकडून. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आणखीन एक यंगस्टार या टीमचं सुलभ केणी प्रभावित केलं. अनेक स्पर्धांमध्ये सुलभची गोलंदाजी पाहिले जवळून. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर चांगली बॉलिंग केली या गोलंदाजानं. अचूक टप्प्यावर नियंत्रित बॉलिंग करण्यासाठी ओळखला जातो सुलभ. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. समवेत साथी गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर चिंचपाडा याच गावचे गुणसंख्या लेखक. अनेक रायगडमधील मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने गुणसंख्या लेखनाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. हो, यावेळेस मात्र थोडासा स्लोवर वन होता आणि शॉर्ट ऑफ लाईन सुद्धा होता. फिरणारा चेंडू होता त्यामुळे थोडासा उमगलाच नाही. अश्विन सुद्धा पाहत बसला. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल सुलभ बॉल पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस. यावेळेस ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या वरतून. बॉल निघालाय लॉंग ऑफला. एका हातानं स्टॉप करण्याचा प्रयत्न बाळाचा. फसलाय चेंडू. निघालाय सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकार. प्रयत्न जरूर केले होते रोशनने त्या ठिकाणी परंतु 4 मिळाला. स्कोर कार्डवर 17. सुलभ पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा थोडासा गतीमध्ये परिवर्तन. इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला अश्विन पाटील रिजन एंडला थांबत होता. बाल बचावला. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित ती सोडावी लागली असती. इकडे रन मिळाली. एक सिंगल रन न होईल धावसंख्येमध्ये बदलाव. स्कोर मूव्स टू 18. 18 धावा. आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी. तर सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ घरच्या मैदानावर खेळतोय. घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाभोवती आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षा आहेत सगळ्यांच्याच की घरच्या मैदानावर खेळताना एक चांगली परफॉर्मन्स द्यावा ह्या सगळ्या खेळाडूंनी. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर योग्य रीतीनं धाबांचा पाठलाग करत असताना बॉस फायटर अजनबी ओळे संघ आपल्याला पाहायला मिळेल. सुलभ अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकंसं प्रभावी नाहीये. ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू. सिंगल मिळेल. 1 रन. चांगली भागीदारी होत असताना दोन्ही फलंदाजांमध्ये 19 धाव फलकावर आहेत. 54चं टार्गेट आहे. पहिल्या फेरीमधील 4था सामना. यानंतर ओळे आणि पारगाव यांच्यामध्ये मॅच पाहायला मिळेल. यावेळेस अडवा पॅटर्न ऑन साईडला कडा प्रहार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून उत्तुंग षटकार. ओ यावेळेस टाइम झाला नाहीये. कनेक्ट प्रॉपर झाला नाहीये. शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू. सिंगल मिळेल. अश्विनला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपतोय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 26 धावा. 26. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओ. आणि आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू बाकी असतील ते 18 आणि 18 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. 28 needed now, remaining 18. असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालं या मंचावर पनवेल महानगरपालिकेचे कार्यतत्पर कार्यक्षम नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे. स्थायी समिती सभापती म्हणून सुद्धा ज्यांनी काम पाहिलंय ते अर्थातच प्रवीणजी पाटील साहेब. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि मी विनंती करेन ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभहस्ते आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांना या मंचावर आपण सन्मानित करावं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रवीणजी पाटील साहेब म्हटलं की क्रिकेटसाठी कधीही काहीही करण्याची तयारी असते त्यांची.
अनेक स्पर्धा पण त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहत असतो. नुकतीच झालेली नमो चषक खारघरची मोठी स्पर्धा, हे संपूर्णपणे नियोजनपूर्ण आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. त्या स्पर्धेमध्ये सुंदर अशी स्पर्धा, कालच समारोप झाला त्या स्पर्धेचा. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सुद्धा करते त्यांच्या नावानं खुल्या गटातील संघ आपण पाहत असतो सातत्यानं. प्रवीणजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आदरणीय उमेशजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी प्रल्हादजी केणी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान आपण करावा. उमेशजी पाटील साहेबांचा सुद्धा सन्मान केला जाईल. दोनही मान्यवरांचा मी मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. उमेशजी पाटील साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील स्पोर्ट्स चिंचपाड आयोजित भव्य रजनी स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम. प्रल्हादजी गणी साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. संकेतचा हा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 29. 29 धावा धाव फलकावर. सलामीची जोडी अजूनही शाबूत आहे, त्यामुळे ब्रेक थ्रू हवाय. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. दापोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय प्रकाश डाऊर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय प्रकाशजी डाऊर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. डॉट बॉल ऑन विकेट टेक अँड चलो रे. अजित मुंगाजी सापडला बिग विकेट मैदानाच्या बाहेर आणि बॉस फायटर अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाला लागलाय हा पहिला मोठा झटका. या 3 धावांच्या षटकानं मात्र कमबॅक केलं या मॅच मध्ये. त्यामुळं अजित मुंगाजीची विकेट फार महत्वाची, निर्णायक मात्र विकेट ठरणार का याकडे मात्र लक्ष लागले चिंचपाडाकरांचं. कारण येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर मात्र बाउन्स बॅक पाहायला मिळतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा. कमबॅक पुनरागमनाच्या तयारीमध्ये मात्र घरच्या मैदानावर चिंचपाडा संघ. त्यामुळे सोपं नसेल घरच्या मैदानावर खेळताना. मात्र पाहायला गेलं तर मोठा भक्कम पाठिंबा असतो. अनेक समर्थक चेअरअप करत असतात आपल्या टीमला. लोबा फुल टॉस बॉल लवकर पिक केला ऑन साइडला. रोशन वेगाने त्या ठिकाणी पोहोचलाय. सिंगल मिळेल. एक जाव. फेकचा आवाज येत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 चेंडू आणि 24. 24 needed now, remaining 11 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि इकडे आपण पाहिलं तर अश्विन पाटील आणि प्रतीक पाटील पारगाव टीमचे कॅप्टन आलेले नाहीयेत अजूनही. कदाचित त्यांना दंडित व्हावं लागेल असं दिसतंय. ओ यावेळचा फटका समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. व्हाट अ शॉट.
भाया प्रतीक पाटीलच्या बॅट मधून लॉंग ऑन क्लिअर करणारा षटकार. प्रतीकचा हा षटकार मात्र नक्कीच मी तर म्हणेन हळूहळू विजयाकडे नेणारा ठरेल, कारण दडपण टाकलं होतं या मॅच मध्ये, परंतु हा षटकारानं मात्र थोडंसं प्रेशर रिलीज केलं असेल. 6 धाब्यानं टीमची टोटल 36 वर. शेवटचे 10 बॉल 18 धाबांची अजूनही गरज आहे. अजूनही या मॅच मध्ये काहीतरी बनवू शकतं यस अंपायर. चला टॉस केला जाईल. मी प्रल्हादजी केणी साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. नेक्स्ट मॅच ओळे विरुद्ध पारगाव 4 ओव्हरची मॅच असेल आणि टॉस केला जाईल. दहा चेंडू आणि 18 धाबा. 18 रिक्वायर्ड. चला पटकन चॉईस करा. निळकंठ नाईक साहेब आपणास विनंती आहे आपण मंचावर यावं. दहा चेंडू आणि 18 धावा. बॉल चॉईस केले जातात. थोडासा विलंब होतोय, परंतु प्रतीकच्या येण्यानं पहिल्याच बॉलवर पडलेल्या षटकारानं थोडासा सामना काही अंशी का होईना ओळे संघाच्या बाजूनं किंचितसा झुकताना दिसतोय. गोलंदाज तयार. ओ यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी झाले तोपर्यंत मात्र 2 धावा. वेगवान दुहेरी धावा. थोडासा धाबाबल लागलं प्रतीकला. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. या धाबा फार महत्वाच्या ठरतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 38 आकड्यावर. शेवटचे 9 बॉल आणि गरज असेल ती 16 धाबांची. या 3 बॉल मध्ये मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे गोलंदाजाला. आणि जर सतीश मिसाळ हे करण्यामध्ये जर यशस्वी ठरला तर या मॅच मध्ये राहील चिंचपाडा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. रोशन आहे डीप मध्ये. ओ खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु बॅकअप मिळालं. रन्स मिळतील या ठिकाणी. एक धाव सुद्धा फार महत्वाची असेल. या 2 धावांच्या मदतीने टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल, कारण बऱ्याच वेळेला स्ट्राईक रोटेशन होत असते. कधी कधी पाहायला गेलं तर त्याच फलंदाजाला मात्र पुन्हा स्ट्राईकवर आणलं जातं. कधी कधी एखादा मोठा स्ट्रोक येतो, मग तेव्हा आपल्या डोक्यामध्ये विचार येतात स्ट्राईक बदलली नसती तर. ओ यावेळेचा चेंडू टॉस झाला. लेंथ बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. लगातार 2 षटकारांना पारितोषिक आहे. निळकंठ शेठ नाईक यांच्याकडून 1000 रुपयांचं. त्यांना विनंती आहे निळकंठ शेठ यावं आपण मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय प्रकाश डाऊर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तिकडे पाहूया काय घडले समोर. लॉंग ऑनला वाडे कॅच. ओमकार न टिपलाय. अप्रतिम झेल. आणि कदाचित झेल नसेल, ही कॅच नसेल तर कदाचित ही मॅच मात्र चिंचपाडाच्या बाजूने फिरते की काय. वाडे कॅच. कॅचेस विन द मॅचेस. फकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. आणि तेच करत असताना ओमकारला मात्र टिपलेल्या झेलनं पुन्हा एकदा या सामन्यामध्ये
कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केलाय तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं. सुशीलजी वाघमारे यांच्याकडून या कॅचसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11 आणि त्याचमुळे येणाऱ्या 6 बॉलमध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. आता टेन्शन थोडस अजनबी स्पोर्ट्स बॉसफोर्ड रोळे संघाला. दर्शनजी मनोरे आमचे निशांतजी शेडगे यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. विकी या पण मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. दापोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय प्रकाश डाऊर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. सुशील वाघमारे यांच्याकडून ओमकारच्या कॅचसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागू झालंय. 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 14 रीडेड नाव रिमेनिंग 6 असं इक्वेशन मात्र मॅच मध्ये आणि थोडंसं टेन्शन मध्ये आता मात्र अजनबी स्पोर्ट्स बॉस पेट्रोल संघ. अश्विन आणि परम दोन फलंदाजीतली बलस्थानं जरूर आहेत, ज्यांनी पाहायला गेले तर गेले कित्येक वर्ष ओळे टेनिस क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलंय. अश्विन पाटील असू द्या किंवा मोठे स्ट्रोक मारणारा परम असू द्या, परंतु इकडे 14 करायचे आहेत. घरच्या मैदानावर मात्र एक मोठा आत्मविश्वास आहे. पहिलाच बॉल थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न मात्र दिशा भरकडली. दीपेश बाईकेडीचा पहिला चेंडू स्वैर मारा, एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. आशीर्वाद मस्के यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. 6-13. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन शरीराचा वेध घेतला. इकडे मात्र एक धाव कशी बशी पूर्ण करते, सिंगल रन. आता शेवटचे 5 बॉल आणि या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. लेग बाईटचा इशारा येत असताना 12 लीडेड नाव रिमेनिंग 5. दोन षटकाराने 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. नीलकंठ शेठ नाईक यांच्या वतीनं पोऱ्या शेठ त्यांच्या माध्यमातून मात्र हे पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस पाठीमागे शॉर्ट फायनलला संधी आहे आणि एससीडीज चेल्टी फ्लाय फलंदाज होईल बाद. मॅच मध्ये पुनरागमन पाहायला मिळतं सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा. इकडे मात्र फलंदाज परम मैदानाच्या बाहेर. असं नवळे संघाला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ जर हा सामना जिंकला तर राज इंगळे करंजाडे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार दीपेश. दीपेशचा बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय त्याला ऑन साइडला. रोशन त्या ठिकाणी वेगाने येतो परंतु सिंगलच मिळेल. एक जाव आणि हळूहळू इकडे पाहायला गेलं तर या मॅच मध्ये थोडासा कब्जा निर्माण करत असताना सध्याच्या घडीला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की सहजतेनं मात्र या धावसंख्येचा पाठलाग होईल, परंतु इकडे मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या खेळाडूंच्या गोलंदाजांच्या मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी आहे. शेवटचे 3 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. सुपर बॉलिंग फ्रॉम भाई गेणी.
हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये बढोतरी, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 10 नीडेड नाव, रिमेनिंग 3 असे इक्वेशन. एक षटकार, एक चौकार अश्विन पाटीलच्या बॅटमधून. आतापर्यंत 13 बॉलमध्ये 18 धावा आल्यात. तोच अश्विन पाटील इकडे मात्र 3 बॉलमध्ये 10 धावा काढून मात्र संघाला जिंकवणार का? ऑन साइडला उडवलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अश्विन पाटीलच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. क्षणाला मात्र आलेला षटकार अश्विन पाटीलचा. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता, परंतु काय पिकअप शॉट पाहायला मिळाला अश्विन पाटीलच्या बॅटमधून. आणि आता मात्र गरज आहे ती फक्त आणि फक्त 4 धाबांची. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बाई केणी ऑन बॉलिंग नाव. फुल टॉस आहे, पाठीमागे घात केलाय आणि इकडे जिंकलाय. बॉस फाईट राजनबी स्पोर्ट्स ओळे संघ इकडे मात्र सामना जिंकलाय. घरच्या मैदानावर मात्र पराभवाचा धक्का दिलाय तो सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ. हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला तो अश्विन पाटील आणि खराब गोलंदाजीनं. हार्ड लक सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम. आणि